इस्रायल आणि हमासच्या युद्धावरून राजकीय भूमिका काय यावरून वाद रंगलेला आहे। भारताने इस्रायलची बाजू घेऊन पॅलेस्टाईनकडे दुर्लक्ष करायला नको, त्यावरून भाजप नेत्यांनी काय आक्षेप घेतलाय आणि इस्रायल पॅलेस्टाईनच्या जमिनीच्या वादामध्ये भारताची भूमिका काय राहिलेली आहे, बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मेरा लगता है शरद पवार जी सुप्रिया मैडम को भेजेगा गाजा में हमास के लिए लड़ने के लिए। लाखों किलोमीटर लांबवर इस्रायल विरुद्ध हमास मध्ये युद्ध होत आहे, मात्र भारतात त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले। कोण कुणाच्या पाठीशी आहे आणि कोण कुणाचं समर्थन करतं या वादात भाजपने शरद पवारांना टार्गेट केलंय। आता नेमका पवारांच्या कोणत्या विधानावरून वाद सुरू झालाय ते पाहूया। भारत सरकारची भूमिका जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांची भूमिका ही होती पॅलेस्टाईनला मदत करायची। हिंदुस्थाननी कधी दुसरी कोणाला मदत केली नाही। ज्यांची जमीन, ज्यांचं घरदार, त्यांच्या पाठीशी हा देश उभा राहिला। दुर्दैवानं पहिल्यांदा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी इस्रायलची भूमिका घेतली आणि मूळ मालक जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। इस्राइल को लेकर शरद पवार ने जो बात रखी है, मेरा लगता है शरद पवार जी सुप्रिया मैडम को भेजेगा गाजा में हमास के लिए लड़ने के लिए। तर दुर्दैव असं आहे की कोणीही आदरणीय पवार साहेबांचं पूर्ण स्टेटमेंट वाचलेलं नाही आहे, म्हणून ते त्यांच्या बीजेपीच्या IT सेलनी हा घातलेला गोंधळ आहे। आता गाझामध्ये काल हॉस्पिटलला अटॅक करून 500 लोक गेले, तो इतके असंवेदनशील झालो आहेत आपण। आता शरद पवारांनी इस्रायलच्या पाठिंब्यावरून मोदींवर टीका केली। त्यावर नारायण राणे म्हणाले की मोदींनी इस्रायलची बाजू नव्हे तर इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला। दुर्दैवानं पहिल्यांदा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी इस्रायलची भूमिका घेतली आणि मूळ मालक जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। पण एक गोष्ट चांगली झाली की मला कसं आश्चर्य आहे की परराष्ट्र खात्याने जाहीर केलं की आपल्या देशाची भूमिका पॅलेस्टाईन आणि या लोकांना समर्थन देणारी आहे आणि ही भूमिका अटल बिहारी वाजपेयींची होती। आज त्या बाजून जातात। उद्या त्याला कुणी काही या प्रश्न विचारलं तर आपली भूमिका स्वच्छ असली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे की मूळ मालक जे कष्टकरी आज तिथे आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, एवढंच। आदरणीय शरद पवार यांनी इस्रायल व हमास लढ्याबाबत केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन। मोदी साहेब नेहमीच तुम्हाला गुरु म्हणून मानतात, तुम्ही मात्र चुकीचा अर्थ लावून इस्रायलची बाजू घेतली नाही। इस्रायलची त्यांनी बाजू नाही घेतली की इस्रायलवर झालेला हल्ला, अतिरेकी हल्ला निषेध केला याचा निषेध केला। कोणा व्यक्तीची बाजू नाही घेतली। समजून घ्या, तुम्ही बाजू घेताय। आता जर साऱ्यांची विधानं नीट ऐकली तर इथं वादाचं मूळ कुठे आहे ते समजून घेण्याआधी पार्श्वभूमी समजून घेऊयात। इस्रायल पॅलेस्टाईन वादामुळे इतिहासात आणि वर्तमानातही भारत सरकारची भूमिका पॅलेस्टाईनच्या बाजूने राहिली आहे। पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र देश म्हणून भारताने कायम पाठिंबा दिलाय। त्याचवेळी इस्रायल या देशाचं अस्तित्वही आपण अमान्य केलेलं नाहीये। दोन्ही देशांनी शांततेने आपला सीमावाद मिटवावा अशी भूमिका भारताची कायमच राहिली आहे। या पार्श्वभूमीनंतर आरोप प्रत्यारोप का सुरू झाले तेही पाहूया। हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 7 ऑक्टोबरला एक ट्विट केलं। इस्रायलवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने धक्का बसला। पीडित कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो आणि आम्ही पीडित कुटुंबियांसोबत आहोत। या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायल सोबत आहोत। या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी इस्रायलवरच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। मात्र यानंतर काहींनी सोशल मीडियावर पॅलेस्टाईन विरोधात मोहिमा सुरू केल्या। काही राज्यांमध्ये तर पॅलेस्टाईनच्या बाजूने पोस्ट टाकल्यामुळे काही तरुणांवर गुन्हेही दाखल झाले। मात्र मुळात पंतप्रधान मोदींनी केलेले ट्विट हे दहशतवादी हल्ल्याबाबत होतं, पण अनेक सामान्य माणसंच नव्हे तर खुद्द महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा पॅलेस्टाईनची बाजू घेणं गैर मानू लागले। सत्ताधारी विरोधकात जुन्या नव्या भूमिकांवरून वाद सुरू झाला।
गलतफहमी को दूर करने के लिए मैं कहना चाहता हूं कि हम हर एक प्रश्न को गुण और अवगुण के आधार पर देखेंगे, लेकिन मध्य पूर्व के बारे में यह स्थिति साफ है कि अरबों की जिस जमीन पर इजराइल कब्जा करके बैठा है वो जमीन उसको खाली करना होगी। आक्रमणकारी आक्रमण के फलों का उपभोग करे, यह हमें अपने संबंध में स्वीकार नहीं है, तो जो नियम हम पर लागू है वो औरों पर भी लागू होगा। इजराइल के अस्तित्व को तो सोवियत रूस ने, अमेरिका ने भी स्वीकार किया है, हम भी स्वीकार कर चुके हैं। माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये बॉम्बलाट झाले, अनेक दहशतवादी कृत्य या महाराष्ट्रात झाले आणि आजही शरद पवार याच बाजूने आहे। पवार साहेबांना हे कळलं पाहिजे की दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग उभं झालं, ते त्या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलतात आहे। त्यामुळं खरं तर मताच्या राजकारणाकरता, मताच्या लागून चालण्याकरता किती खाली जायचं आणि किती त्या ठिकाणी दहशतवादाला मदत करायची, समर्थन करायचं, हे शरद पवार साहेबांच्या बोलण्यावरनं कळतं। मी माननीय शरद पवार साहेबांनी जी मोदीजीवर टीका केली, मी त्यांचा निषेध करतो। इंदिरा गांधी से पंडित नेहरू से लेकर अटल बिहारी वाजपेयी तक इजराइल और पैलेस्टाइन के संघर्ष में एक भूमिका हमारी देश की रही है, वो एक बार समझ लीजिए। सरकारें बदली फिर भी भूमिका नहीं बदली। तो भाई देवेंद्र जी, एक बार जाइए आप गाजा पट्टी में और इजराइल में और इतिहास समझ लीजिए। 14 ऑक्टोबरला भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाने एक पत्रकार परिषद घेतली। त्यात भारत सरकारनं पॅलेस्टाईन विरोधात भूमिका घेतलेली नसून भारत कायम पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देतो हे अधोरेखित केलं। हमारी जो पॉलिसी रही है वो हमेशा लॉन्ग स्टैंडिंग रही है, कंसिस्टेंट भी रही है। भारत ने हमेशा कहा है कि डायरेक्ट नेगोशिएशंस किया जाए, उनकी शुरुआत फिर से करें, उसका समर्थन किया है, जो कि इजराइल के साथ ऐसा, ताकि इजराइल के साथ शांति से सुरक्षित और रिकॉग्नाइज सीमाओं के भीतर रहने वाले एक संप्रभु, स्वतंत्र और वायबल पैलेस्टीनियन स्टेट का स्थापना करेगा। अनेक जण हा वाद इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन मानतात, मात्र हे युद्ध इस्रायल विरुद्ध हमासमध्ये आहे, कारण पॅलेस्टाईन नावाचा अखंड देशच सध्या अस्तित्वात नाहीये। गाझा पट्टीतले लोक मूळ पॅलेस्टाईनीच आहेत, मात्र तिथं 2006 पासून कारभार करणाऱ्या हमासला दहशतवादी संघटना म्हटलं जातं। मात्र हमास संघटना म्हणजे पॅलेस्टाईन आहेत हे तिथली जनता सुद्धा नाकारते। 2021ला गाझा पट्टीत एक सर्वे झाला होता, ज्यात 31% लोकांनी हमासला समर्थन दिलं होतं, तर 69% लोक हमास म्हणजे पॅलेस्टाईन नव्हे या बाजूनं मतदान केलं होतं। इस्रायलनं पॅलेस्टाईनला स्वायत्तता द्यावी असं भारत का मानत आलाय हे समजून घेऊयात। महायुद्धाच्या काळामध्ये जगभरात ज्यू लोकांवर अत्याचार झाले आणि यानंतर मोठ्या संख्येनं ज्यू लोक पॅलेस्टाईनमध्ये आले। इथंच आपल्या धर्माचं मूळ असल्यानं ज्यूंसाठी स्वतंत्र देश म्हणजे आत्ताचा इस्रायल असावा अशी मागणी सुरू झाली। हा पहिला नकाशा 1947 सालच्या आधीचा आहे। या नकाशातले जे लाल पॉइंट आहेत, इथे इस्रायली लोकांच्या वस्त्या होत्या आणि उर्वरित पांढऱ्या रंगातला भूभाग पॅलेस्टिनींकडे होता। इस्रायलींनी स्वतंत्र देशाची मागणी केल्यानंतर 1947ला या भूभागाचे 2 देश झाले। लाल भाग इस्रायली लोकांचा इस्रायल देश बनला आणि पांढरा भाग पॅलेस्टाईन। युद्ध आणि करार अशा अनेक गोष्टींमुळे 80च्या दशकापर्यंत पॅलेस्टाईनची बहुतांश जमीन इस्रायलच्या ताब्यात गेली आणि सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा नकाशा हा असा आहे। यातला लाल भाग इस्रायलकडे आहे, वरच्या बाजूच्या या पांढऱ्या भागात पॅलेस्टाईनी लोक राहतात आणि खालच्या बाजूला ही छोटी जी पांढरी पट्टी दिसते तिथं ही पॅलेस्टाईनी आहेत। मात्र तो भाग सध्या हमास संघटनेच्या ताब्यात आहे। पट्टीसारखा दिसणारा भाग म्हणूनच याला गाझा स्ट्रीप किंवा गाझा पट्टी असंही म्हटलं जातं। सध्याचं युद्ध हे याच गाझा पट्टी विरुद्ध इस्रायलमध्ये सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।